सर्वेभ्यः छात्रेभ्यो नमो नमः। आज आपण क्षणम मनोविनोदनम या पाठातील भाषाभ्यासाचा अभ्यास करणार आहोत। पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला देईन। दुसऱ्या प्रश्नापासून सर्व प्रश्न आपण आज सोडूया। मागच्या व्हिडिओजमध्ये आपण भाषांतर चांगल्या प्रकारे पाहिलं, शब्दांचे अर्थ समजून घेतले। आता आपल्याला त्यावरच्या कृती सोडवताना फारशी अडचण येणार नाही, ते आता आपण पाहूया। माझ्यासोबत आपण देखील सोडवण्याचा प्रयत्न करावा। प्रथम आपण पहिल्या पानावरील उचितम कारणम चित्वा वाक्यानि पुनर्लिखत हा प्रश्न पाहूया। उचित कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा असा त्याचा अर्थ आहे। चित्वा म्हणजे निवडून। वायुना याचकः न नीयते, वायूच्या द्वारे याचक नेला जात नाही, म्हणजे वायू याचकाला उडवून नेत नाही। कारण काय असतं त्याचं? श्लोक आपण शिकलेला आहे। या ठिकाणी दोन पर्याय आहेत। याचकः वायुना सह गंतुम न इच्छति, याचक वायूसोबत जाऊ इच्छित नाही। याचकः वायुं किमपि याचेत इति वायुः बिभेति, याचक वायूला काहीतरी मागेल या विचाराने वायू घाबरतो। बरोबर आहे। दुसरं उत्तर हे येतं। कवीही दारिद्र्यम नमती, कवी दारिद्र्याला नमस्कार करतो। कारण यतः म्हणजे कारण, दोन कारणं दिलेली आहेत। दारिद्र्यम नाम काचित देवता, दारिद्र्य ही एक देवता आहे। दारिद्र्यात सह सिद्ध जातः, दारिद्र्यामुळे तो सिद्ध झाला। दुसरे उत्तर बरोबर आहे। स्तुतिकन्या असतः न विवहती, यतः स्तुतिकन्या दुर्जनांसोबत विवाह करीत नाही। कारण काय असतं? तर स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते, हेच उत्तर बरोबर आहे। समुद्रः पीतांबराय विष्णवे स्वकन्यां ददौ, समुद्राने पीतांबर धारण करणाऱ्या विष्णूला आपली कन्या दिली। यतः कारण, पीतांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति, आणि ब आहे समुद्राय पीतवर्णः अतीव रोचते। निश्चितच आपल्याला अर्थ समजून घेतला होता 7व्या श्लोकामध्ये। तर पीतांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति, धनसंपन्नता सूचित करते पिवळे वस्त्र असणे। त्यानंतर मन्यते, सखी स्वपतीं चतुरतरम मन्यते, सखी आपल्या पतीला अधिक चतुर मानते। यतः सह स्वयं लिखती तत्परो न वाचयति, म्हणजे तो पती जो आहे स्वतः लिहितो आणि ते लिहिलेले दुसरा वाचू शकत नाही। सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति, तो स्वतः लिहितो व स्वतःच वाचू शकत नाही। तर कोणतं उत्तर बरोबर येईल? चतुरतरचा अर्थ काय होतो लक्षात आलं का? चतुरतर म्हणजे काय? अधिक चतुर। म्हणजे पहिल्या सखीपेक्षा दुसऱ्या सखीनं म्हटलं होतं की तुझ्यापेक्षा अधिक चतुर आहे, तेव्हा दुसरं उत्तर बरोबर येणार। सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति। हा झाला उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत। आता उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत। उष्ट्राणां विवाहेषु, योग्य वाक्यांश आपल्याला पुढे भरायचा आहे। गर्दभाः रूपं प्रशंसन्ति, गर्दभाः ध्वनिं प्रशंसन्ति। उंटांच्या लग्नामध्ये गाढव काय करतात? तर उंटांच्या रूपाची प्रशंसा करतात, हेच पाहिलं होतं आपण। त्या गर्दभाः रूपं प्रशंसन्ति। चौथं, उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत। हा एक नवीन प्रश्न आहे।
11वीच्या पुस्तकामध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न अभ्यासलेले नव्हते. आत्ता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर आपण या ठिकाणी चारही प्रश्न वाचूया आणि समजून घेऊया. पहा, वायुना असौ न नीतः. वायूने, वाऱ्याने त्याला नेले नाही. कोणाला नेले नाही ते फक्त आपल्याला नाव लिहायचं आहे इथे. तर वाऱ्याने कोणाला नेले नाही सांगा? याचकः, याचकाला. सद्भ्यः एषा न रोचते. सज्जनांना ही आवडत नाही. कोण आवडत नाही? स्तुती, स्तुती आवडत नाही. त्यानंतर समुद्रेन पीतांबरम वीक्ष दत्ता. समुद्राने पिवळे वस्त्र पाहून दिली. पिवळे वस्त्र पाहून किंवा पिवळे वस्त्र धारण करणाऱ्या व्यक्तीला पाहून दिली. कोण दिली? तर पिवळे वस्त्र धारण करणारा कोण? विष्णू. आणि विष्णूला समुद्रानं काय दिलेली आहे? लक्ष्मी, समुद्राची मुलगी. उष्ट्राणां गर्धवविषयी प्रशंसोद्गारः. उष्ट्राणां गर्धवविषयी, उंटांचे गाढवाविषयी प्रशंसोद्गार कोणते आहेत? तर गाढवाचं जे बोलणं आहे, गाढवाचा जो ध्वनी आहे तेच ना. तर तो काय आहे शब्द? त्या ठिकाणी श्लोकामध्ये आला होता, अहो ध्वनिः. अहो ध्वनिः. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. किती प्रश्न आहेत? एकूण 6 प्रश्न आहेत. दरिद्रः कविः किं पश्यति. गरीब कवी काय पाहतो? तर आपल्याला अशा पूर्ण वाक्यात उत्तर लिहिताना फक्त प्रश्नार्थक शब्द जो आहे त्याकडे जर विशेष लक्ष दिलं तर बाकीचं तेच लिहायचं असतं आपल्याला. तर दरिद्रः कविः किं पश्यति सांगा. दरिद्रः कविः, तो मागे एक उल्लेख आला होता श्लोकामध्ये, भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोहं त्वत्प्रसादतः पश्याम्यहं जगत सर्वं. तर दरिद्र कवी काय पाहतो? जगत. तर किमच्या जागी आपल्याला काय करायचं? फक्त जगत शब्द टाकायचा आणि वाक्य तेच लिहायचं, दरिद्रः कविः जगत पश्यति. किंवा या ठिकाणी आपण सर्वं जगत असा सुद्धा पूर्ण आणखी त्याचं जे विशेषण आहे ते देखील आपण वापरू शकतो, सर्वं जगत पश्यति. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. तुलादपि कः लघुः. तुलादपि कः लघुः. तूल म्हणजे काय? मागे आपण पहिल्या श्लोकातच पाहिलेलं आहे, मागच्या दुसऱ्या श्लोकामध्ये. तूल शब्दाचा अर्थ काय होतो सांगा? तूल म्हणजे कापूस. तुलादपि, कापसाहूनही कोण हलका आहे. लघु म्हणजे काय? हलका. तर आता आपण इथे काय करणार? फक्त कहच्या जागी याचकः शब्द घेणार. कापसाहूनही हलका कोण आहे? तुलादपीचे याचकः, याचक आहे. केशां विवाहेषु गर्धवाः गीतं गायन्ति. केशां, इथे प्रश्नार्थक शब्द एवढाच आहे, याकडे लक्ष द्या. कोणाच्या विवाहामध्ये गाढव गीत गातात? तो श्लोक आला होता, पहिला श्लोक होता, उष्ट्राणां. उष्ट्राणां विवाहेषु. का कौमारं वहति. का हा प्रश्नार्थक शब्द इथे आहे. कोण? कौमारी अवस्था, कुमारावस्था कोण धारण करीत आहे? तो एक शब्द आला होता, स्तुती कन्या. स्तुतिरूपी कन्या. स्तुती कन्या. प्रथमायाः सख्याः भर्ता कीदृशः. पहिल्या मैत्रिणीचा पती कसा आहे? तो कीदृशः शब्दाच्या जागी आपल्याला फक्त चतुरः असा शब्द टाकायचा. समुद्रः दिगंबरं वीक्ष किं ददौ. समुद्राने दिगंबराला पाहून काय दिले? दिगंबर म्हणजे काय? दिशा हेच वस्त्र आहे ज्याचे. शंकराला पाहून काय दिले? तर विषम ददौ असा एक शब्द आला होता.
विषम ददौ. तर हे सर्व 5-6 प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तरं लिखत हे झाले. यानंतर वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. वाक्य पुन्हा लिहून सत्य किंवा असत्य सांगा, लिहा. वाक्य पुन्हा लिहायचं आणि मग वाक्याच्या पुढे आपण सत्य किंवा असत्य या पद्धतीने आपण लेखन करायचं. याचकातूलः लघुतरः अस्ति. याचकाहून कापूस लघुतरः अस्ति. अधिक हलका आहे. असं आहे का? नाही. असत्यम. लक्षात आलं? त्यानंतर कवीही दारिद्र्यस्य प्रसादात सिद्ध जातः. कवी दारिद्र्याच्या कृपेमुळे सिद्ध झाला. बरोबर आहे. सत्यम. त्यानंतर गर्दभानां विवाहेषु उष्ट्राः गीतं गायन्ति. गाढवांच्या लग्नामध्ये उंट गीत गातात. बरोबर आहे का? नाही. तर तेव्हा आपण काय लिहायचं इथे? असत्यम. असत्यम. आणखी पुढचं सांगा. स्तुतिकन्यायै संतः न रोचन्ते. सज्जन आवडत नाहीत असं तर नाही, तर हेही असत्यम. तर अशा पद्धतीने आपण सत्यम असत्यम थोडं शेवटी तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, तर चांगल्या प्रकारे श्लोकाचे अर्थ समजून घेतले, भाषांतर त्याचं समजून घेतलं की या प्रश्नामध्ये काय विचारलं जात आहे हे आपल्याला लगेच कळतं आणि त्यात मग पुन्हा काही फारशी अडचणी येत नाही. हेच मी तुम्हाला सांगत होतो. आता आपण पुढचा एक प्रश्न पाहू. रेखांकितं पदम आधृत्य प्रश्न निर्माणं कुरुत. या ठिकाणी जे अधोरेखित केलेले शब्द आहेत त्यांच्या जागी आपल्याला प्रश्नार्थक शब्द टाकायचे आणि वाक्य जे आहे त्या वाक्यातला, लक्षात घ्या मी आता फक्त उत्तर सांगणार आहे, वाक्यातला जो पूर्णविराम म्हणजे दंडरेषा जी आहे ही दंडरेषा आपण काढून टाकायची आणि त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह जे आहे, प्रश्नवाचक चिन्ह ते द्यायचं आणि इकडे अधोरेखित शब्दाच्या जागी प्रश्न निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रश्नार्थक शब्द वापरावा लागेल. तर इथे तृणात तूलः लघुः. तृण म्हणजे काय? गवत. गवताहून तूलः कापूस हलका आहे. आता तृणात पंचमी आहे तर आपण पंचमीचं रूप घेणार. पंचमीचं रूप घेऊन सांगू शकता का? आता कोणत्या सर्वनामाचं घ्यायचं आहे? प्रश्न बनवण्यासाठी कोणतं सर्वनाम वापरणार? प्रश्नार्थक. प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे? किम. तर किम सर्वनामाचं रूप आपण इथे घेऊया. किम सर्वनामाची रूप तुम्हाला चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकता. तर तृणात पंचमी आहे तर किम सर्वनामाची पंचमी काय होते? कस्मात. कस्मात. मग वाक्य काय झालं? कस्मात तूलः लघुः आणि पुन्हा प्रश्नचिन्ह. गर्दभाः उष्ट्राणां विवाहेषु गीतं गायन्ति. गाढव उंटाच्या लग्नामध्ये गीत गातात. तर गर्दभाः या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. उत्तर सांगू शकता. प्रथमा बहुवचन आहे म्हणून आपल्याला उत्तरामध्ये काय घ्यायचं आहे? प्रथमा बहुवचन के. शब्दांचं लिंग मात्र पाहणं आवश्यक आहे की पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे. त्याप्रमाणे आपण किम सर्वनामाचं रूप घेणार आहोत. स्तुतीही सद्भ्यः न रोचते. सद्भ्य रूप हे चतुर्थी किंवा पंचमीचं बहुवचन आहे. या ठिकाणी चतुर्थी बहुवचन आहे आणि सदशब्द हा पुल्लिंगी आहे. तर मग आपण किम सर्वनामाचं पुल्लिंगी रूप घेणार आहोत. चतुर्थी बहुवचन केभ्यः. लक्षात आलं? तर या पानावरचा हा पाठ आपला झाला. आता पुढच्या पानावरती जाऊया. त्या ठिकाणी देखील आपल्याला असेच प्रश्न सोडवायचे आहेत. लक्ष्मीः वासोविहीनं विजहाति. लक्ष्मीः. लक्ष्मीः प्रथमा एक वचन आहे आणि शब्द स्त्रीलिंगी आहे तेव्हा आपण काय करणार? आता स्त्रीलिंगी रूप घेणार.
कोणतं इथं किम सर्वनाम स्त्रीलिंगी रूप सांगा. का. का वासोविहीनं विजहाती. का वासोविहीनं विजहाती. प्रश्न. यानंतर पुढचे दुसरे प्रश्न आता पाहूया. सर्वनामाच्या जागी नाम वापरा, नामाच्या जागी सर्वनाम वापरा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. सर्वनामस्थाने नाम, नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. नमः तुभ्यम. तुभ्यम या ठिकाणी आपल्याला दारिद्र्य शब्द वापरायचा आहे. तुभ्यमच्या जागी दारिद्र्य. तर कशा पद्धतीने आपण सोडवणार सांगा बरं. तुभ्यम हे रूप कोणतं आहे हे अगोदर समजून घ्यावं लागेल. म्हणजे नाम आणि सर्वनामाची रूपं तुम्हाला बऱ्यापैकी आली तरच हा प्रश्न सोडवता येतो. तर तुभ्यम हे चतुर्थी एक वचन आहे. तर दारिद्र्य शब्दाचं चतुर्थी एकवचन काय होतं सांगा. दारिद्र्य शब्दाचं चतुर्थीचं एकवचन सांगा. दारिद्र्य शब्दाचं चतुर्थी एकवचन दारिद्र्याय. काय रूप येणार. दारिद्र्याय. वायुना न नीतः असौ. वायुना न नीतः असौ. असौ असौ रूप कोणतं आहे सांगा. असौ रूप हे अदस सर्वनामाचं प्रथमा एकवचन आहे. मग प्रथमा एकवचन याचक शब्दाचं तयार करा. याचकः. फक्त उत्तर लिहायचं नाही, वाक्यम पुनर्लिखत या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष द्यायचं. आणि वायुना न नीतः याचकः वाक्य असं पूर्ण लिहायचं. कधीच अशी चूक करायची नाही की आपण फक्त उत्तर लिहून टाकलं. असंतः अस्य न रोचन्ते. आता असे हे रूप कळायला पाहिजेत आपल्याला. इदम सर्वनाम स्त्रीलिंगी चतुर्थी एकवचन आहे. तर स्तुतिकन्या शब्दाचं रूप तसंच तयार करा. तर काय रूप तयार होतं सांगा बरं. स्तुतिकन्यायै. स्तुतिकन्यायै. आकारांत शब्द आहे. माला शब्दाप्रमाणे रूप चालतं. मालायै त्याप्रमाणे स्तुतिकन्यायै. चौथा आहे लक्ष्मीः वासोविहीनं विजहाती. आता विहीनम अशी द्वितीय दिसते आपल्याला. लक्ष्मी ही वस्त्रविहीन व्यक्तीला विजहाती सोडून देते. तर एतत् सर्वनामाचं आपल्याला रूप वापरायचं आहे. तर द्वितीय एकवचन आहे. तर एतम अशा प्रकारचं रूप आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे नाम आणि सर्वनाम. नामाच्या जागी सर्वनाम, सर्वनामाच्या जागी नाम. तर त्यासाठी तुम्हाला काही निवडक नामाची रूपे चांगल्या प्रकारे येणं आवश्यक आहे. आणि सर्वनामाची तर सर्वच रूपं तुम्हाला चांगल्या प्रकारे येणं आवश्यक आहे. कारण सर्वनामांची संख्या फार जास्त नाही. अस्मद, युष्मद, तद, यद, एतद, किम, इदम आणि थोड्याफार प्रमाणात अदस्य रूपं. अदस्य रूपं फारशी तुम्हाला अभ्यासामध्ये दिसत नाही. तर अशा पद्धतीने हा आपला दुसरा प्रश्न पुढचा झालेला आहे. आपण आता याच्या पुढे आणखी काही प्रश्न आहे तेही पूर्ण करूया. पद्यांशात विशेषणं चिनुत. पद्यांशामधून विशेषण निवडा. आता आपल्या पुढे पद्यांश नाही, परंतु तुम्ही नंतरही हा प्रश्न समजून घेऊ शकता. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला श्लोक जर चांगल्या प्रकारे समजला असेल तर आपल्या ध्यानात येतं. परंतु पद्यांश तुमच्या समोर असतो जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तू लहसाठी शब्द आला होता लघुतरह. लक्षात घ्या आणि लिहून घ्या वहीमध्ये. तुलहसाठी बरं का. तुलहसाठी लघुतरह. त्यानंतर भरता. भरता म्हणजे कोण. पती. पतीसाठी शब्द कोणता आला होता. चतुरह. पतीसाठी चतुरह. कौमारम. कौमारमसाठी कौमारम म्हणजे कुमारावस्था. दुर्निवारम असा शब्द आलेला आहे. दुर्निवारम. लिहिताना आपण दोन्ही शब्द लिहायचे आहेत. कसं लिहायचं लिहिताना परीक्षेमध्ये. लघुतरह तुलह. आणि लघुतरहला अधोरेखित करा कारण ते तुम्ही विशेषण निवडलेलं आहे. तसंच चतुरह भरता. दुर्निवारम कौमारम. ठीक आहे. आता आणखी एक शेवटचं पाहूया. वासः. वासः
त्याचा अर्थ काय होतो? वस्त्र. आणि वस्त्रासाठी काय रूप आलेलं आहे? विशेषण प्रधानम. प्रधानम वासः, मुख्य वस्त्र. तर विशेषण निवडताना काळजी घ्यावी लागते की त्या प्रकारचा शब्द जवळचा कोणता आहे, त्याचा काय संबंध आहे, हे आपल्याला सर्व पाहावं लागतं. ठीक आहे. आता यानंतर संधी यल लिखती. मागच्या पाठात सांगितलं होतं. या ठिकाणी पहिला शब्द काय आहे? यत. यत. आणि दुसरा शब्द लिखती. तर काय फरक झालेला आहे सांगा बरं? यत लिखती, तचा ल झाला होता. यल लिखती. पश्यामी अहम. आता पुढचं पद लिहायचं आहे. तर पश्याम्यमध्ये लक्षात आलेलं आहे. पश्यामी अहम. सा असंतः अपि. आता संधी करायची आहे. तर संधीसाठी नियम तुम्हाला मी सांगितलेले आहे. या ठिकाणी मी खालीच करून दाखवतो. सा लक्षात घ्या. इथे अ जे आहे हे अवग्रहाच्या रूपानं लिहायचं. संतः, तर संत इतकं लिहून लक्षात ठेवा की पुढे काय गडबड आहे ती पाहायची. तर विसर्गाच्या नंतर अ आहे, विसर्गाच्या अगोदर अ आहे, त मधला अ, तर विसर्गाचा ओ होतो, मग ते रूप झालं संतो. आणि पुन्हा अपीच्या अचा अवग्रह आणि नंतर पी. सा संतो पी. आता शेवटचा प्रश्न, पृथक्करणं कुरुत. या प्रश्नामध्ये एक प्रकार दिलेला आहे, जालरेखाचित्रं पूर्यत. तो आपण पूर्ण करूया. समुद्रः ददौ कस्मै किम. शेवटच्या श्लोकामध्ये हा प्रश्न आला होता. समुद्राने दिली कोणाला काय. तर एक तर आपल्याला माहिती आहे की पीतांबर. पीतांबर म्हणजे कोण? विष्णू. विष्णूला लक्ष्मी दिली. पीतांबराय. पीतांबराय. चतुर्थीचं आपण कोणतं रूप घेणार आहोत? कस्मेप्रमाणे एकवचनी रूप घेणार. आणि इथे लक्ष्मी. लक्ष्मीचं द्वितीय एकवचन घ्यायचं. लक्ष्मीम. किम विचारलं, द्वितीय एकवचन. आणि दुसरा शब्द इथे टाका, दिगंबराय. दिगंबराय. दिगंबराला काय दिलं होतं? तर विष. विषम. या ठिकाणी विषम शब्द वापरा. ठीक आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो देखील आपल्याला पूर्ण करता येईल. तो सोपा आहे. कविप्रयुक्तानी समासनामानी. तर कवी न वापरलेले समासाची नावं कोणती आहेत ती आपण पाहू. आणि एका श्लोकामध्ये पाहिलं आपण द्वंद्वोहम द्विगुरप्यहम, तेव्हा आपण त्या श्लोकातली समासाची नावं या ठिकाणी 4 नावं लिहून टाका. द्वंद्व समासाचं नाव लिहू शकता. त्यानंतर द्विगु लिहा. प्रथम आपण घेऊया द्वंद्व. द्वंद्वः. त्यानंतर द्विगुः. द्विगुः. त्यानंतर कर्मधारय. कर्मधारय घ्या. तत्पुरुष घ्या. तत्पुरुष. अशी 4 नावं आपण निवडायची आणि इथे लिहायची. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. कविप्रयुक्तानी समासनामानी. आणि शेवटचा एक छोटासा भाग जो आहे तो उपक्रमाचा आहे. विनोदपराणी अन्यानी सुभाषितानी अन्विष्यत. विनोदी इतर सुभाषित शोधा. सुभाषितांच्या कोणत्याही पुस्तकामध्ये अशा प्रकारची विनोदी सुभाषितं आलेली असतात. त्यांचा एक संग्रह दिसतो, ते आपण शोधायचं आहे. ठीक आहे. नंतर सुभाषितांनी संवादरूपेण लिखत. सुभाषितं संवादरूपाने लिहा. काही काही सुभाषितांमध्ये संवाद आलेले असतात. 2 व्यक्तींमधला संवाद असतो, तेव्हा तो संवाद आपल्याला लिहिता येतो. पुढच्या एका पाठामध्ये आपण तो पाहणार आहोत. सुभाषितांनी कंठस्थी कुरुत. सुभाषिते कंठस्थ करा.